नमस्कार सर्वांना, कोमल्स रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फिश करी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं आपण फिश घेतलं आहे. हा चिलापी मासा आहे. चिलापी माशाच्या तोंडाकडचा भाग आपण रश्श्यामध्ये वापरणार आहोत. चला मॅरिनेट करायला घेऊ आपण. आता मॅरिनेट करण्यासाठी आपण इथे थोडी हळद टाकले, 1 चमचा मीठ टाकले आणि वरून लिंबू पिळून आपण याला चांगलं लावून घेऊया. मॅरिनेट केल्यावर कसं होतं, लिंबू जरा घातलं तर मग माशाला जो असा वशाळा वास असतो तो निघून जातो. मॅरिनेट करण्यासाठी आपण जवळजवळ 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचे बाजूला. हे सगळं असं चोळून घ्यायचे माशांना. आता हे बहुतेक करून माशाचे तोंडच घेतलेत मी रश्श्यामध्ये टाकायला, त्यामुळे हे जरा व्यवस्थित चोळता येत नाही आहे त्याला. तरीसुद्धा आपण चांगलं असं लावून घ्यायचे आणि त्याच्यावर एक झाकण ठेवून आपण अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचे. म्हणजे ते व्यवस्थित मीठ आणि हळद आहे ते मुरलं जातं माशामध्ये आणि जो वास असतो त्याला तो पण निघून जातो लिंबामुळे. आता इथं आपण ग्रेव्हीची तयारी करूया. मोठा कांदा घेतला आहे, तो चिरून घ्यायचा आहे आपल्याला. इथं आपण कांदा भाजणार नाही, तसाच कच्चा आपण बारीक करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. बारीक करून झालेला आहे आपला कांदा. चला पातेलं ठेवूया तापायला. 1.5 पळी तेल घालूया आपण त्याच्यात. अगदी साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आपण ही डिश बनवणार आहोत. तेल चांगलं तापलं की त्यात आपण आलं लसूण पेस्ट घालूया, 1 चमचा. लाल तिखट, थोडंसं धने पावडर घातले आणि कांदा आपण बारीक जो केला होता कच्चा कांदा तो आपण त्यात घालून घेऊया. टोमॅटोसुद्धा इथं ग्रेव्हीसाठी तुम्ही वापरू शकता, पण टोमॅटो नाही वापरले मी इथं. आता हा कच्चा कांदा आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित चांगला तेलात भाजून घ्यायचं आहे. तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं. त्याच्या अंगचं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेऊया. हे थोडंसं तिखटासाठी मी अजून थोडी चटणी टाकली त्यात आणि कलर येण्यासाठी आपण इथं लाल काश्मीरी मिरची पावडर टाकूया आणि हे चांगलं आपण मिक्स करू. हे चांगलं भाजून झालं की मग एक एक करून आपण माशाचे तुकडे आहेत ते सोडून घेऊया पातेल्यामध्ये. हे सगळं सोडून झाल्यावर आपण चांगलं हलवून घेणार आहोत. आणि ग्रेव्ही करण्यासाठी आपण इथं आता पाण्याचा वापर करणार आहे, तर पाणी आपण गरम करायला ठेवले. आपण गरम पाणीच याच्यात टाकणार आहोत. चांगलं हलवून घेऊया आणि गरम पाणी घातलं आहे त्यात. जसं आपल्याला पातळ हवं आहे किंवा आपण घट्ट ग्रेव्ही हवी असेल त्याप्रमाणे आपण इथं पाण्याचा वापर करणार आहोत, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. एकदम पातळ रस्सा असा हवा असेल तर मग आपण जास्त पाणी ओतू शकतो, किंवा मग घट्ट ग्रेव्ही हवी असेल तर मग थोड्याशा पाण्यात होऊन जातं हे. चवीपुरतं मीठ घालूया आपण वरनं. थोडीशी कोथिंबीर घालायची चवीसाठी. आणि ही शिजायला वेळ लागत नाही हा मासा, फक्त उकळी आणून द्यायची आपण याला. 5 ते 7 मिनटं लागतात आपल्याला हा रस्सा बनवायला. आणि तयार झालेला आहे आपला हा माशाचा रस्सा किंवा फिश करी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.